हाय, हॅलो, नमस्ते. मी सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल. तर कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी खरंच मनापासून खूप खूप थँक्यू. तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आजच्या व्हिडिओला सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात केलेली आहे. तर इथे ना सकाळी ना लवकर उठून मी माझ्या कामांना सुरुवात केलेली आहे आणि सकाळी उठल्यानंतर इथे ना माझी देवपूजा वगैरे झाली. ना एवढी सर्व भांडी मांडून घ्यायची आहेत. रात्रीच घासून ठेवले होते. तर सकाळी लवकर उठून ना मी माझी डेलीची कामं जी असतात ना त्या वेळेत मी करत असते. पण आता थंडीमुळे ना भरपूर थंडी वाढलेली आहे. 4-5 दिवस झाला अजिबात थंडी नव्हती. आभाळ दाटून आल्यासारखं होतं. पाऊस येतो की काय असं वाटत होतं. तेवढं आभाळ होतं. पण आता 2-3 दिवस झालं भरपूर थंडी वाढलेली आहे. तर थंडीमुळे ना बोलतासुद्धा येत नाही. तेवढी थंडी, कडाक्याची थंडी वाढलेली आहे. तर ते मी सकाळी लवकर उठून ना माझी डेलीची कामं जी आहेत ना, भाजीला वगैरे, आज भाजीला काहीच नव्हतं, संपलं होतं. मग सकाळी ना ताजी अशी ना मेथी आली दारामध्ये विकायला. तर इथे ना मी एक मेथीची जुडी घेतलेली आहे. तर शौर्यला खूप आवडते बरं का मेथीची भाजी. मग हा प्रश्न असतो की मुलांना काय टिफिन बनवावं. तर शौर्यला ना फक्त मेथी आणि आपले शेपू असं आवडतं भाजी आणि भेंडी. विशेष करून ना त्याला शेपू आवडत नाही. मीच त्याला खाऊ घालते. पण भेंडी आणि मेथी मात्र खूप फेवरेट आहे बरं का शौर्यचा. आणि मी सकाळी उठून ना, कारण थंडीमुळे ना सर्वांचा चहा वगैरे दिला सर्वांना. आणि आता माझं वजनसुद्धा खूप वाढलेलं आहे. कारण मला खूप जणांची कमेंट आहे की ताई तुमची तब्येत थोडीशी कमी करा. तर खरंच मी तुमचं सर्वांचं म्हणजे तब्येत कमी करायचीच आहे मला. पण माझी तब्येत एवढी अगोदर नव्हती. पण अचानक माझी तब्येत एवढी वाढलेली आहे ना, खरंच खूप वाढलेली आहे. तर त्यासाठी ना मी ते 2-3 दिवस झालं मी लवकर उठते आता. योगा वगैरे करते. आणि योगा पण करते. पण सकाळी कसं थंडीमुळे ना 5:45-5:30ला जाग येते. त्यासाठी ना थोडासा योगा जमेल तेवढं मी 2-3 दिवस झाला आता प्रयत्न करते. पण आपल्याला एखाद्या वेळेस करायला स्टार्टिंग केलं तर थोडंसं आपल्याला अंग वगैरे दुखल्यासारखं वाटतं, पण नको वाटतं. पण एकदा सवय झाली की नाही काही वाटणार नाही आहे. तर आता सकाळी ना उठण्याचे खरंच खूप फायदे आहेत बरं का. सकाळी लवकर उठण्याचे फायदे भरपूर आहेत आणि हे तुम्हालासुद्धा माहीत आहे आणि बऱ्याच जणांना पण हे माहिती आहे. सकाळी लवकर उठल्याने ना आपले घरातील कामे आहेत ना ती लवकरात लवकर आवरतात आणि बाकीच्या कामांना वेळ देता येतो. तर आता ना सकाळी लवकर उठल्याने सर्व गृहिणींना वर्कआउट केलं पाहिजे. तर आपल्याला वाटतं आपण घरातली कामं कधी करायची आणि योगा कधी करायचा आणि आपल्याला वेळसुद्धा भेटत नाही आपल्या गृहिणींना. तर 15-20 मिनटं तरी द्या आपल्या आपल्या स्वतःच्या वॉकिंगसाठी, योगासाठी, प्राणायाम, जे काही योगा तुम्हाला जमत असेल ते तुम्ही करू शकता. आणि आता ना सकाळी लवकर उठल्यानं सगळ्या गोष्टी लवकर आणि त्या वेळेतच होतात. आणि मला तरी असं वाटतं की प्रत्येक गृहिणीने ना सकाळी आपल्यासाठी थोडा का होईना वेळ दिलाच पाहिजे. एक 15-20 मिनटं आपण योगा केला ना, आपल्याला हळूहळू ते सवय लागत जाते. पण 2-3 दिवस आपल्याला थोडंसं अंग दुखल्यासारखं वाटणार. माझंही तसंच झालेलं आहे आणि माझी पण तब्येत खूप वाढलेली आहे बरं का. म्हणून मी पण आता 2-3 दिवस झालं योगाकडे लक्ष आहे माझं. आणि आता थंडीमुळे ना थोडंसं उठायला थोडासा उशीरच होतो. नाही म्हटले की आता 2-3 दिवसांनी ना भरपूर अशी थंडी आहे. त्याच्यामुळे मला 5:30ला जाग येते. एक अर्धा तास मी योगा करते आणि नंतर ना शौर्य पण लवकरच उठतं. त्याला अंघोळ वगैरे घालणं आणि आपली घरातली देवपूजा, झाडून, सडा, रांगोळी सगळी कामं त्या वेळात व्हायला पाहिजे. आणि शौर्य 9:30ला स्कूलला जातो. तर त्यावेळेत माझी सगळी कामं आटोपलेली असतात. आणि बऱ्याच वेळा कसं होतं माहिती आहे का, आपण जर उशिरा उठलो ना, तर उशिरा पण आपले कामे होतात. तर लवकर उठल्याने ना लवकर आपलं कामं होतात आणि जर लवकर उठलं ना आपल्याला असं ना योगा वगैरे केलं आणि वॉकिंग वगैरे केलं ना, दमल्यासारखं अजिबात वाटत नाही. आपण सकाळी लवकर उठून थोडा व्यायाम केला तर आपल्याला एनर्जी टिकून राहते आणि हे कितीही काम केलं तरी ना आपल्याला थकवा, आळस अजिबात जाणवत नाही आणि विशेष म्हणजे ना झोप पण येत नाही. तर आपली तब्येत ना व्यवस्थित आणि मेंटेन राहते. मी तर 2 दिवस झाले थोडा योगा चालू केलेला आहे. तर आणि योगा करण्याचे ना भरपूर फायदे आहेत आणि हे मी आता ना आहूंसाठी थोडंसं चहा बनवते. कारण थंडी असल्यामुळे ना त्यांनाही चहा घ्यावासा वाटला
कारण अहो डेली चहा घेत नाहीत. पण थंडी असल्यामुळे त्यांना थोडंसं आलं आणि विलायची पावडर टाकून आम्ही आल्याचा चहा बनवून दिलेला आहे त्यांना. आणि तर चला, तर योगा करण्याचे खूप भरपूर फायदे आहेत हे तुम्हाला पण माहिती आहे. आपल्याला एकदा सवय झाली ना काहीच वाटत नाही. ते आपल्याला आपोआप सवय लागत जाते. आणि हा मनी प्लांट आणला होता मी एक 15 दिवसाच्या पलीकडे. पण त्याची ग्रोथ ना खूप छान होते. मी बॉटलमध्येच ठेवलेला आहे आणि इकडे ना विंडोच्या साईडला ठेवून दिलेलं आहे आणि खूप छान दिसते बरं का. आणि आत्ता माझी जस्ट सगळी कामं आवरलेली आहेत आणि सकाळी लवकर उठल्यामुळे ना माझी सगळी 9:30च्या आतमध्ये ना ही सगळी कामं आटोपतात. आणि बाहेर ना माझं कपडे वगैरे सर्व धुवून झालेले आहेत, कारण डेली जास्तीचे कपडे नसतात आमचे. मी संडेला किंवा ज्या दिवशी मला सुट्टी असते ना त्या दिवशी मी सगळी कपडे एकदमच काढून ना कपडे धुत असते. आणि डेली कसं जेवढे आपले डेली वेअरचे आहेत ना तेवढेच मी कपडे धुवून घेते, कारण जॉबला असल्यामुळे ना ते पटपट आणि त्या त्या वेळेत कामं उरकायला पाहिजे म्हणून सकाळची खूप घाई गडबड असते बरं का माझीसुद्धा. तर आणखीन थोडासा वेळ होता. शोला मी स्कूलला वगैरे पाठवलं आणि लगेच इथे ना मी खिडक्या वगैरे बाहेरून धूळ वगैरे येते ना ते पण मी पुसून वगैरे घेते. आणि टी व्ही समोरचं सुद्धा मी ते बटन वगैरे आपण मारतो ना बोर्ड वगैरे ते सुद्धा पुसून घेतलं, कारण धूळ खूप साचते ना. मग त्या त्या वेळेमध्ये आपण जर काम केलं तर ना आपल्यालाच एकदम लोड होणार नाही. म्हणून मी ते सगळे वगैरे पुसून घेतलं आणि थोडासा टी व्ही पण चालू होता. कारण सकाळ सकाळी ना पिक्चर लागला होता, मराठी पाटीलचं पिक्चर लागलं होता. पिक्चरचं नावच आहे पाटील. तर ते खूप छान आहे पाटीलचं पिक्चर. मी ते पाहत होते. तसंच माझं कामही चालू होतं. आणि सकाळी कसं आपल्याला टी व्ही पाहायला वेळसुद्धा भेटत नाही. आणि म्हणजे संध्याकाळी जे सिरियल असतील ते 2-3 सिरियल मी तेवढी पाहते. आणि ते ना सर्व मी विंडोज वगैरे सर्व पुसून घेतले आणि पडदे पण लावून घेतले नंतर. आणि सोफ्यावरती ना खूप धूळ साचलेली असते आणि ते पण मी झटकून वगैरे घेतलं. आणि खरंच मला ना खूप जण ताई आणि दादांची कमेंट आहे की ताई तुमची तब्येत थोडीशी कमी करा. खरंच मी तुमच्यासाठी कमी माझ्या शरीरासाठी. पण मी इतक्या दिवस लक्ष देत होते, पण आता कसं तब्येत कमी करायचं असं तसं माझं चाललंच होतं. कारण जॉबमुळे आपल्या तब्येतीकडं लक्ष देणं होतच नाही. कारण घर, जॉब, परत आपली घरातली कामं हे आटोप्यामध्ये ना आपल्याकडे लक्षसुद्धा देता येत नाही. एवढासुद्धा वेळ नसतो आपल्या बायकांना. तरी मी म्हटलं आजपासून 2-3 दिवस झाले तर मी स्वतःकडे का होईना, थोडा का होईना मी लक्ष देते आणि आपली तब्येत ना व्यवस्थित मेंटेन राहण्यासाठी मी काळजी घेते. तर मी 2-3 दिवस झालं आता गरम पाणीसुद्धा पिते. कारण सकाळी उठल्यानंतर आपल्याला वाटतं की पाणी वगैरे प्यावंसं वाटत नाही, गरम पाणी. कारण गरम पाणी कसं तरीच लागतं, आपल्याला त्याची सवय नसते. तरी पण मी 2-3 दिवस झाले ना गरम पाणी मध टाकून ना मी पिते. आणि शक्यतो पण ना आपण ओवा टाकून पाणी प्यायलं पाहिजे, ओवा उकळावून. पण आता म्हटलं आता ठीक आहे, एक 2-3 दिवस थोडं हळूहळू करत आपण येऊया. तर इथे मी सोफ्यावरचे कवर वगैरे सर्व झटकून घेतलं आणि पटापट ना आपला हॉल वगैरे सर्व झाडू मारून घेते. आणि शौर्य बघा, हे शौर्यची काही खेळणी वगैरे पडलेले असतात, मी ते व्यवस्थित तिथल्या तिथं ठेवून. आणि हॉलमध्ये तेवढे काही त्याची खेळणी नसतात. वरच्या रूममध्ये ना भरपूर असे त्याची खेळणी असतात आणि 1-2 खेळायला खाली आणलेला असतो ना तो तिथंच पडलेला असतो ना, म्हणून ते पटकन उचलून वगैरे ठेवायचं होतं. आणि तुम्ही म्हणसाल ताई व्हिडिओमध्ये तुम्ही सारखं टी व्हीकडे पाहताय. खरंच खूप छान तो पाटील पिक्चर होता. माझं लक्ष सारखं टी व्हीकडेच होतं. आणि सकाळी मला 10 वाजता जावं लागतं म्हणून मी माझीही तसंच काम आवरत ना मी इथे टी व्ही पाहत होते. आणि ते ना मी हॉल आणि किचन दोन्हीही झाडून घेते. आणि धुणे तर ना सकाळी धुतले होते. स्वयंपाक झाला की लगेच मी काय करते, शोला स्कूलला पाठवून मी कपडे धुते. आजी, आई त्यांनी ना माझ्या मदतीला येतात. त्यांनी वाळूत घालतात, पिळून वगैरे घालतात. असं काही नाही की मी एकटेच धुणार, पण माझ्या मदतीला आई किंवा आजी येतातच. आणि सगळी आता झाडू सडा वगैरे झालेला आहे. तर चला, तर मी तुमच्याशी ना आज एक रेसिपी शेअर करणार आहे. तुम्हाला माहिती आहे की नाही मला माहीत नाही, पण मी आज ना तुमच्याशी ना एक कवठाची बर्फी किंवा वडी म्हणा ते शेअर करणार आहे तुमच्याशी. तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि मी कवठाची बर्फी कशी बनवते ते आणि पहा. कवठ आणून ना 8 दिवस झाले. मी पंढरपूरनं येताना ना माझ्या बहिणीने दिलते बरं का, मला आवडते म्हणून. इथे ना मी कवट घेतलेलं आहे. तर हे माझ्या बहिणीच्या गावावरून आणलं होतं ना हे कवट. या कवटाचं ना मी आता छान अशी ना बर्फी बनवते. तुम्ही पाहू शकते खूप छान याचा ना स्मेल येतो बरं का या कवटाचा. आणि हे कवट फळ आहे ना खूप म्हणजे खूप आपल्या आरोग्यासाठी चांगलं आहे. तर तुम्हाला याचा फायदा सांगते. तर साठी ना हा जालीम उपाय म्हणजे कवट आहे बरं का. आणि ते ना वरून कसं असते माहिती आहे का, एकदम असं कडक आणि आतून ना
असं ब्राऊन कलरचा आतमध्ये त्याचं गर असतो. तर आतमध्ये बियासुद्धा असतात बरं का या घरामध्ये. तर उष्णतेसाठी ना खूप चांगलं आहे हे कवट. आणि याला ना संस्कृतमध्ये ना दधी फल असं म्हणतात. तर इंग्रजीमध्ये त्याला ना वूड ॲपल असं म्हणतात. आणि खूप छान आहे बरं का. आणि खूप खायलासुद्धा टेस्टी, म्हणजे आंबट, गोड, खट्टा मिठा असतो. पण याची टेस्ट मात्र आंबटच असते. आतमध्ये भरपूर बिया असतात. आणि मी लहानपणी काय करायचे माहिती आहे का, मी आजोळी राहायचे ना, तिथं आमच्या आजोबांच्याकडे ना कवटाचं झाड होतं. तर पिकल्यानंतर ना डेली काय करायचे, कवट घ्यायचं, फोडायचं आणि त्याच्यामध्ये ना आपण गूळ शिजून ना मी खायचे. खरंच इतकं जबरदस्त लागायचं बरं का. आणि तोंडाला पाणी आत्ता सुटलेलं आहे मला. आणि नाही म्हटलं तरी ना मी आत्ता खूप दिवसांनी मी खाते बरं का कवट. नाही म्हटलं तर मी 2005 मध्ये मी कवट खाल्ला होता. त्याच्या नंतर ना मी आत्ताच खायला घेतलेलं आहे. तर ना हे कवट ना खूप म्हणजे खूप आयुर्वेदिक आहे बरं का. आणि इंग्रजीमध्ये याला ना वूड ॲपल म्हणतात. तर कवट हे ना रुटेसी कुळातील हे फळ आहे. आणि कवटाची साल बरं का हिरवट पांढऱ्या रंगाची आणि खरखरीत असते आणि जाड असते. तर झाडाची पानं ना याची आकाराने बारीक असतात आणि आतील गर ना ब्राऊन कलरचा असतो. तर ना ह्या वड्या ना खरंच खूप छान लागतात. तर इथे ना मी गर काढून घेतलेला आहे. तो छान असा ना कढईमध्ये शिजून घेतला. म्हणजे गर काढून ना ते जेवढं ते गर बुडेल ना पाण्यामध्ये तेवढं मी छान असं उकळून घेतलं. आणि शिजताना तुम्ही पाहिलंच असेल तर बिया थोड्या-थोड्या बाजूला होत होत्या आणि छान शिजून तयार झालं. आणि शिजल्यानंतर ना मी काय केलं की कवट ते शिजलेला गर असतो ना, तो एका पुरणाच्या चाळीमध्ये घेतला आणि छानसं त्याला ना मी हाताने आणि चमच्याच्या साहाय्यानं पूर्ण त्याचा गर काढून घेतलेला आहे. तर आपण पुरण कसं चाळतो ना, तसं ते पुरणाच्या चाळणीमधून ना तसं एक पल्प तयार झाला आणि खूप छान असा ना ब्राऊन कलरचा गर आलेला आहे. तुम्ही पाहू शकताय. सेम आपली कॅडबरी जशी असते ना, तसा त्याचा कलर आहे. आणि याचा स्मेलसुद्धा खूप छान येतो बरं का. आणि ते तुम्ही पाहू शकताय. मी कवट फोडलं होतं ना, वरचं कवच आहे आणि हे आतील बिया आहेत आणि मी सर्व बाजूला केलेलं आहे. आणि शिजताना मात्र बिया आणि गर एकत्र शिजवलं होतं ना, मग ते पुरणाच्या चाळणीमध्ये मी पूर्ण असं घासून घेतलं. आपण पुरण जसं वाटतो ना, तसं वाटून घेतलं आणि ते तुम्ही पाहू शकताय. खूप छान असं ना दाटसर इथं ना आपला गर निघालेला आहे. तर इथे मी कढईमध्ये 2 चमचे तूप टाकून घेतले आणि नंतर ना तो गर काढला होता ना कवठाचा, तो ॲड केला. आणि मी पण पहिल्यांदाच बनवते बरं का ही कवठाची बर्फी किंवा वडी. तर याच्या आधी मी फक्त शिजवूनच खाल्लेली होती आणि काही जण ना साखर घालून खातात. पण शक्यतो ना गूळ घालून याच्यामध्ये खाल्लं ना खरंच जबरदस्त आणि टेस्टी लागते बरं का. आणि याचा गर ना खूप सॉफ्ट असतो बरं का, एकदम मऊसर असतो. आणि 2 वाटे ना हा कवटाचा गर निघालेला आहे. तर मी याच्यात दुप्पट ना गूळ घेणार आहे. तर 2 वाट्या गर असेल तर मी 4 वाटी ना याच्यामध्ये गूळ ॲड करते. तर तुम्ही पाहू शकताय खूप म्हणजे खूप छान असा ना कॅडबरीसारखा आपला गर दिसतोय आणि ब्राऊन कलर आणि एकदम स्मेल तर ना आंबट, खट्टा, मिठ्ठा खरंच खूप छान येतोय. आणि दिसायला सुद्धा एकदम भारी दिसतंय. आणि तुम्ही पाहू शकता याचा कलर ना खूप छान सुंदर आणि ब्राऊन दिसतो आणि सुगंध तरी अति आणि घरामध्ये तरी खूप छान याचा ना आंबट स्मेल पसरलेला आहे. आणि इथे तुम्ही पाहू शकताय मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि नंतर मी शेवटी थोडीशी विलायची पावडर टाकते. आणि आता ना याचं ना बॅटर ना खूप थोडंसं पातळ आहे आणि जसं शिजत येईल ना तसं दाटसर होतं आणि नंतर याच्या ना वड्या बनतात. आणि आंबट असं याचं ना मिश्रण खरंच खूप छान आणि टेस्टी लागतं आणि याच्या वड्या ना छान होतात बरं का. आणि तोंडाला पाणी आणणारी आणि कवटाची बर्फी खरंच खूप छान लागते. आणि याला ना ब्राऊन कलर आलेला आहे आणि थंड झाल्यावर याच्या वड्या पाडायचं खरंच जबरदस्त. आणि मगाशी ना याचं बॅटर खूप पातळ होतं आणि ते तुम्ही पाहू शकताय. आता ना ऑलमोस्ट शिजत आलेला आहे आणि एकदम आता ना दाटसर पण होत आलेला आहे हा कवटाचा गर. आणि याची बर्फी ना खरंच अप्रतिम. लहान मुलांना आपण ना खायला देऊ शकतो. कारण आता लहान मुलं कसं चॉकलेट, कॅडबरी हे खातात. ते देण्याऐवजी ना आपण मुलांना ना असं बनवून डेली 1-2 अशा ना या कवटाच्या बर्फ्या दिल्या ना खरंच आपल्या आरोग्यासाठी खूप म्हणजे खूप फायदेशीर आहे. अशा पद्धतीने ना ह्या आंबट, गोड आणि आरोग्यवर्धक ना
आपल्या इथं कवटाच्या बर्फ्या तयार होत आहेत आणि ते मी थोडीशी ना विलायची पावडर ॲड केलेली आहे. आणखीन एक 5 मिनटं मी याला थोडंसं फिरून घेते. थोडंसं राहिलेलं आहे, ऑलमोस्ट आता शिजत आलेलं आहे. कारण दाटसर व्हायला ना थोडासा वेळ लागतो आणि ते ना आपण चेक करायचं, सारखं ढवळत राहायचं. कारण जेणेकरून ना याच्यामध्ये गूळ असतो ना तो कढईला चिटकतो म्हणून. मी एका ना थाळीला तूप लावून घेतलं आणि ते तुम्ही पाहू शकताय याचं बॅटर खूप छान आता ना घट्ट झालेलं आहे. आपल्याला जसं हवं ना तसंच इथं तयार झालेलं आहे कवटाच्या बर्फीसाठी. आणि आता ना मी ते ना तव्याला ना ताटाला ना मी इथे तूप लावून घेतलेलं आहे. तर आता ना मी याच्यातला ना सगळं शिजलेलं बॅटर ना मी ताटामध्ये ट्रान्सफर करते आणि थंड झाल्यानंतर ना याच्या मी छान अशा ना वड्याही पाडून घेते आणि खरंच खूप भारी लागते बरं का. तुम्हाला आठवत असेल की तुम्ही लहानपणी स्कूलला जाताना ना आंबट गोड अशा ना चिंचाच्या गोळ्या असायच्या, तसं सेम तसंच लागते बरं का ही कवटाची बर्फी. तर इथे मी ताटामध्ये सर्व मिश्रण काढून घेतलं आणि एक 10 मिनटांना मी रेस्ट करायला ठेवलेलं आहे. फ्रीजमध्ये वगैरे काही ठेवलं नाही, मी बाहेरच ठेवलेलं आहे. तुम्ही पाहू शकताय मस्त असे ना इथं सगळीकडे आपलं ताट भरून झालेलं आहे. तर याच्या आपण वड्या पाडून घ्यायच्या एक 10 मिनिटांनी. तर इथे ना 10 मिनटं झाले. मला सुरी सापडत नव्हती म्हणून मी काय केलं की उलथण्याच्या सहाय्याने ना याच्या वड्या पाडायला घेतलेल्या आहेत. आपण कुठलीही बर्फी म्हणजे नारळाची वडी वगैरे बनवतो ना, जशा आपण त्या आकाराच्या आपण इथे आकार वड्या पाडून घ्यायच्या. तिथे तुम्ही पाहू शकताय मस्त आता आपल्या सगळ्या वड्या निघत आहेत. कारण आपण अगोदर ताटाला ना तूप लावलं होतं, त्यामुळे ना लगेच आपल्या ना वड्या खूप छान आणि सुंदर दिसत आहेत आणि लगेच निघालेले आहेत बरं का. एक 10 मिनटामध्ये ऑलमोस्ट आपल्या ना कवट्याच्या बर्फ्या तयार झालेल्या आहेत आणि ते तुम्ही पाहू शकताय. दिसायला सुंदर, अप्रतिम आणि ब्राऊन कलर. हा खरंच खूप छान. आणि तोंडाला तरी ना आत्ताच पाणी सुटलेलं आहे, तरी पण मी चेक केलं आहे, खाऊन पाहिलं बरं का. खरंच जबरदस्त झालेलं आहे. तर हे वड्या ना आपण लहान मुलांना ना चॉकलेट म्हणून देऊ शकतो आणि मुलंसुद्धा ना आवडीने खातील, हे आपण घरी बनवलेलं आहे म्हणून. आणि तुम्हीसुद्धा ना अशाच पद्धतीने ना बनवा बहुगुणकारी कवटाच्या पाचक वड्या आणि दिसायलासुद्धा अप्रतिम दिसत आहेत. आणि मी एक खाऊन पाहिले, टेस्ट तरी अप्रतिम जबरदस्ती झालेली आहे. तर आता मी डेली 2-2 ह्या कवटाच्या वड्या खाणार आहे. तर शौरला पण देते, बघू शौरला आवडते का नाही. कारण थोडंसं आंबट आहे, तरी मी गूळ वगैरे ॲड केला, व्यवस्थित छान झालेला आहे. मला तरी टेस्ट भारी लागते. आता मी शौरला नेऊन देते, त्याची रिॲक्शन बघूया. बघू आता घरातल्या सर्वांना देते, काय काय सगळ्यांची रिॲक्शन कशी असते. मला तर याची टेस्ट खूप छान आवडली आणि आता शौरला नेऊन देते. काय आहे माहिती आहे का तुला? नाही ना? काय सांगू का? कवटाची बर्फी. घे एक, बघ ना खाऊन. छान आहे का? आवडलं तुला? कसं लागते, खट्टा मिठ्ठा ना? हा, आवडलं ना शौर्य? आणि शौर्यला तरी आवडलं. मला खूप, कारण आपण कुठलीही रेसिपी बनवला मुलांना दिलं ना, त्यांना आवडलं की छान वाटतं, आपल्या मनालाही समाधान वाटतं. आणि ते मी आता डब्यामध्ये भरून ठेवते. बघू आता उद्या ह्याच्यावरती ना मी थोडंसं पिठी साखर ना भुरभुरते आणि त्याच्यामुळे पण आणखीन टेस्ट आणि छान लागेल बरं का. आणि खूप छान झालेले आहेत. आणि ते ना मी त्याच्यात जे भांडी वगैरे होते ना बर्फी वगैरे बनवलेलं, तेवढं मी भांडी वगैरे सर्व घासून घेते. जेवण तरी ऑलमोस्ट अगोदरच झालं होतं, कारण सर्वांनी जेवण आज बाहेरच झालं सर्वांचं. मी एकटीच जेवणार होते घरी. मग माझं हे जेवण मी आटोपलं आणि लगेच मी ते भांडी वगैरे घासून घेतले. आणि तुम्हाला आजचा माझा ना व्हिडिओ आणि मी आज बनवलेली कवठाची बर्फी कशी वाटली ना, मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन छान छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.